राष्ट्रवादीचा राष्ट्रीय नेता कोण होईल या सगळ्या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. खरं तर आपल्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक वर्ष जे खरं तर नेते राहिले, अजित पवारांचे जवळचे राहिलेले आहे असे धर्मराव बाबा आत्राम आपल्यासोबत आहे. काल त्यांनी बारामती जाऊन इथे कुटुंबियाची सातवणपर भेटसुद्धा घेतली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रियाताई राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे ते सुनेत्राताईंनाच करावं अशा पद्धतीची मागणी समोर येते. प्रफुल्ल पटेलसुद्धा तशा पद्धतीने बोलले आहे. धर्मराव बाबा आत्राम यांना नेमकं काय वाटतं ते आपण पाहू. बाबा, नेमकं तुम्हाला काय वाटतं? काल तुम्ही सातवणपर भेट देऊन आलेले आहेत, जाऊन आलेल्या बारामती. नाही, काल मी गेलो होतो कारण की ते मी राहू शकलो नाही कार्यक्रमाला. परंतु काल बारामतीला जाऊन भेट घेऊन आलेलो आणि फारच म्हणजे लोकांमध्ये एक प्रकारचा भावना फार मोठ्या भावना तयार झालेल्या आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावं अशा पद्धतीच्या याच्या सुनेत्राताईंचं नाव येतं. प्रफुल्ल पटेल यांनी काय प्रेस घेऊन सांगितलंय की मी राष्ट्रीय अध्यक्ष नाही तर सुनेत्राताईकडेच ते नेतृत्व जाईल, त्याच उपमुख्यमंत्री ते सगळं सांभाळतील. तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्हाला सगळ्यांना तेच वाटते की सुनेत्रताईकडेच आपण नेतृत्व पक्षाचं दिलं पाहिजे. आता राज्याचं नेतृत्व दिलेलं आहे आणि देशाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना केलं पाहिजे. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे एकत्रित आमचे लोक राहतील. कुठेतरी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार त्यांच्याकडे अगोदरच आहे आणि एवढ्या सगळ्या कामाचा व्याप कदाचित त्यांना अडचणी जाऊ शकतात. त्यामुळे असं वाटत नाही का की प्रफुल्ल पटेल यापूर्वी कार्याध्यक्ष होते तर तशाच पद्धतीची काहीतरी व्यवस्था असावी पक्षामध्ये? नाहीतरी ते प्रफुल्ल पटेल साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते सगळं काम तेच पाहत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सुनेत्रताई व्यवस्थित काम पाहू शकतात. पुन्हा अशी चर्चा येत आहे काय अनेक बैठका विलिनीकरणाच्या अनुषंगाने झालेला आहे. अनिल देशमुखांनी साम टी व्हीशी बोलताना दावा केला की 14 बैठका झाल्या आहे. जयंत पाटलांच्या घरी बैठक झाली होती, त्यामध्ये रात्री 3 वाजेपर्यंत बैठका झाली. सुप्रिया सुळे आणि तटकरे यांची बैठकी झालेली आहे. काय वाटते, तुम्ही एवढे जवळचे राहिलेले आहे, तुम्ही खरं तर नेहमी त्यांच्यासोबत राहिले, पक्षफुटीनंतरही सोबत राहिलेले आहे. नाही, ते मी सोबत दादांसोबत जवळजवळ 30-35 वर्षापासून 90पासून मी दादासोबत आजपर्यंत होतोच आहे. आणि जे चर्चा जे सुरू आहे की सगळे बैठका झाले, हे झाले, आता ते मला काही त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. पण माझं मत एकच होतं, प्रामाणिक पहिलासुद्धा होतं, आजसुद्धा तेच आहे की आपण एकत्रित झालं तर आपला ताकद वाढेल. दोघे एकत्रित होऊन आपलं ताकद वाढवलं तर मला वाटते चित्र महानगरपालिकेमध्ये सुद्धा वेगळं राहिलं असतं. जिल्हा परिषदचं जे निवडणूक होत आहेत राज्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा चित्र वेगळं झालं असतं. परंतु आता हे कुठपर्यंत शक्य होईल, आता दादा नसल्यामुळे आता कसं काय पुढच्या गोष्टी होतील मला काय सांगता येत नाही. तरीसुद्धा आता वेळ आलेला आहे की कुठेतरी आपण एकत्रित झाला पाहिजे. तुम्ही म्हणता दादा एकत्र झालं पाहिजे. खरं तर बैठकांमध्ये अशी काही चर्चा झाली होती का एकत्र होण्याच्या अनुषंगाने? तुम्ही म्हणता अनिल देशमुखांचा असा दावा आहे की 14 बैठका झाल्या. तुमच्याबद्दल कधी एकही बैठकीबद्दल तुम्हाला कधीही दादा बोलले नाही? नाही, अशा प्रकारचं आमच्यासोबत काही बोलणं झालं नाही. आता ते आपल्या कोर कमिटीमध्ये काय त्यांच्या आपल्या बैठकीमध्ये मी नसतो आणि आमच्या कोर कमिटी असेल, त्यांच्या साहेबांचा कोर कमिटी आहे, ते बैठका झाल्या असतील त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. परंतु माझं मत एकच आहे की आजसुद्धा आपण एकत्रित होऊन जर ताकद वाढवलं तर मला वाटते राज्याच्या हिताकरता आपण सगळे एकत्रित होणं गरजेचं आहे. भाऊ, शरद पवार गटाकडून अनेक तारखा सांगितल्या जातात. म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकासोबत होत असताना या चर्चा झाल्या, 12 तारखेला एकत्र येणार होतो, 18 अशा वेगवेगळ्या तारखासुद्धा येत आहे. नाही, आता ते संपलं, आता विषय ते संपलेला आहे. आता ते तारकावर जाण्यापेक्षा कृती करणं महत्त्वाचं आहे की आपण सगळे एकत्रित येऊन आता पुढच्या गोष्टी आपल्याला करायच्या असेल तर पक्ष मजबूत करायचा असेल तर एक नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी एकत्रित यावं. मतविभाजन न करता आपण सगळं मतं आपला एकत्रित करून ताकद वाढवणं हा गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी आता विचार करणे आता आवश्यकता आहे. नक्कीच तुम्ही म्हणता एकत्र आले पाहिजे. म्हणजे आता राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई होईल, या सगळ्यांनी कुठल्या चिन्हाखाली एकत्र यावं? शरद पवार गटातले मोठे नेते आहे, शरद पवार स्वतः नेते आहे, एवढे वर्ष त्यांनी घड्याळ हे चिन्ह सांभाळलं, त्यामुळे हे एकत्र येताना कुठल्या चिन्हावर असावं आणि या सगळ्या पक्षाचं नेतृत्व कोणाकडे असावं? तर घड्याळ साहजिकच घड्याळ आहेच आणि घड्याळ लोकांपर्यंत पोचलेलं आहे. त्याचा फायदा सगळ्यांना होईल. आणि सुनेत्रताई आता नेतृत्व स्वीकारलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे.
शरद पवार साहेबांना कोणाच्या नेतृत्वात यावं? खरं तर शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत. पवारसाहेब हा नेते आहेतच, त्याचं दुमत नाही, आणि ते नेते राहतीलच. कारण की ते आमच्या हाताखाली कोणाच्या हाताखाली त्यांना काम करायची आवश्यकता नाही. ते मार्गदर्शक म्हणून ते काम करू शकतात. पण नेतृत्व आपण सगळ्यांना चालणारं अशा प्रकारचं नेतृत्व म्हणजे सुनेत्रताई आहे. म्हणजे दादांची जागा सुनीताताईंनीच घेतली पाहिजे असं तुमचा आग्रह आहे. झालंच पाहिजे. पण मग या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे सुप्रियाताईंचं काय असणार आहे? कारण की सुप्रियाताई पूर्वी केंद्रात काम करायच्या, दादा जेव्हा राष्ट्रवादी इकडे करायचं, आता तुम्ही म्हणता घडीच्याच नेतृत्वाखाली सगळं आलं पाहिजे, म्हणजे तुतारी सोडून दिली पाहिजे आणि सुप्रियाताईला केंद्रातली जागा आणि सुनेत्राताईंना महाराष्ट्रात दिलं. पहिले तर आपण एकत्रित होणं हा गरजेचं आहे. एकत्रित झाल्यानंतर जर नंतरच्या गोष्टी आपण करता येईल. कारण की आता आपण बोलून काय फायदा नाही की कोण कुठे बसलं पाहिजे. तर ॲडजस्टमेंट होईल, कोण कुठे गेलं पाहिजे, काय गेलं पाहिजे. कारण की ते त्या दृष्टिकोनातूनच विचार होईल. नाही पण अशी माहिती सगळ्यांचा सन्मान ठेवूनच सगळं विचार करता येईल. मध्यंतरी अशी सूत्रांची माहिती आहे की अजितदादा आणि हे सगळे एकत्र येतील, एनडीएमध्ये सगळे एकत्र येतील आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला दिल्लीत सुद्धा असं सगळं माहिती होतं. त्यासाठी केंद्रात सुप्रियाताईंना मंत्रिपद दिलं जाईल आणि महाराष्ट्रात जे आहे ते अजितदादा काम करत राहील, अशाच पद्धतीची होती. आता अजितदादा नाही राहिले आपले, त्यामुळे सुनेत्राताईकडे राज्याची जबाबदारी आणि सुप्रियाताईकडे केंद्रीय मंत्र पद देऊन हे सगळं सांभाळलं गेलं पाहिजे, असं समीकरण पुन्हा एनडीएमध्ये आल्यास इच्छुक असल्यास किंवा आल्यास होऊ शकतं. नाही, ते पहिले जर अंतरच्या गोष्टी आपण करण्यापेक्षा पहिले आम्ही दोघं एकत्रित बसणं हा गरजेचं. एकत्रित बसल्यानंतर मग सगळ्यांच्या सन्मानाने आपल्याला पुढे जाता येईल. नक्कीच सोबत आल्यावर पुढे जाता येईल. लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने जे काही यश खरं तर सगळ्यांना माहितीला मिळालं आहे, त्या योजनेला दादांचं नाव द्यावं बजेटमध्ये, अशा पद्धतीची चर्चा पुढे येत आहे. नाही, चांगलं आहे ना. कारण की ते दादाने बजेट मांडला होता, त्याच्यामुळेच राज्य सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे. फार भक्कमपणाने लोकांनी मतदान केलं आणि त्या दृष्टीने दादांचं नाव दिलं, ते एक चांगल्या प्रकारचं एक श्रद्धांजली होईल. नक्की ज्या पद्धतीनं ज्येष्ठ नेते आपल्यासोबत धर्मराव बाबा आत्राम होते, ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहे, राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताईंनाच केलं पाहिजे आणि जर शरद पवार गटाचे असतील तर शरद पवार स्वतः हे मार्गदर्शक म्हणून राहू शकतात, ते नेते आहे. आणि सुप्रियाताई आणि हे सगळे एकत्र आल्यावर नेमकं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने जबाबदारी दिली पाहिजे, त्या संदर्भात पुढे चर्चा होईल. यासोबतच लाडकी बहीण योजनेसाठी जे आहे ते अजितदादांना नाव दिलं पाहिजे, अजितदादांचं नाव दिलं पाहिजे, या संदर्भातही धर्मराव बाबा आत्राम यांनी आपले साम टीव्हीशी बोलताना सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ पोलिस, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.